आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षम जोरात ओरडला आणि रागातच तिच्या दिशेने निघाला. पण खालीच असलेल्या डस्टबिन कडे त्याचं लक्षच गेलं नाही. त्याचा पाय त्या डस्टबिनला लागला. तशा पूर्ण पाकळ्या खाली सांडल्या. त्याच पाकळ्यांवरून त्याचा पाय सटकला आणि नेमका तो डस्टबिन बेडच्या जवळच असल्यामुळे तोल जाताच तो तिच्या अंगावर गेला. तसं तिच्या हातातलं वायपर खाली पडलं. त्याच्या पडण्याचा स्पीड इतका होता की थोड्या वेळासाठी तिला सुद्धा काही कळालं नाही. दोघेही खाली पडताच बेडचा मोठा आवाज झाला. सक्षम रागात तिच्यावर ओरडणारच होता. तितक्यात त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. दोन्ही हातांच्या मुठीत त्याच्या शर्टची कॉलर तिने घट्ट पकडून ठेवली होती. सोबतच डोळे सुद्धा गच्च बंद करून घेतले होते. घाबरल्यामुळे तिचे श्वास कमालीचे वाढले होते. त्याचं लक्ष तिच्या दुधासारख्या गोऱ्या गळ्याकडे गेलं आणि त्याला वेगळीच फिलिंग जाणवू लागली. त्याला तिचं भयंकर राग आला होता. पण सध्या ती त्याच्या इतकी जवळ होती की रागवायचं सुद्धा त्याला सुचत नव्हतं. तो अजून आपल्यावर ओरडला कसा नाही असा विचार करून तिने हळूच एक डोळा उघडला. पण डोळा उघडताच ती शॉक झाली. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यासमोर होता. इतका की त्याचे उष्ण श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तो एकटक तिच्याकडे बघत होता. पण जेव्हाही तो तिच्या समोर यायचा तेव्हा सगळ्यात आधी तिचं लक्ष त्याच्या निळ्या डोळ्यांकडे जायचं. खरं तर ती त्याच्या डोळ्यांना खूप घाबरत होती. पण आज त्या डोळ्यात राग नव्हता. उलट ते डोळे खूप प्रेमाने तिच्याकडे बघत असल्यासारखं तिला वाटलं. ती सुद्धा एका क्षणासाठी त्या नजरेत स्वतःला हरवून बसली. ते दोघे एकटक एकमेकांकडे बघत होते. तितक्यात आपोआप एक फुगा पटकन फुटला. त्या आवाजाने दोघेही दचकले. भानावर येताच तो एका झटक्यात तिच्या अंगावरून उठला आणि बाजूला झाला. तो बाजूला होताच ती सुद्धा नीट सावरून बसली. त्याने कपाळावर एक अंगठा घासला आणि स्वतःला नॉर्मल करत विसरलेला राग पुन्हा एकदा स्वतःला आठवून दिला. फुगा फुगा दे दे, फुगा फुगा दे दे फुगा, फुगे का दिन किया फुगे का वादा, फुगे को तोड़ दिया फुगे का वादा, लो आ गया रे देखो फुगा 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 दे दे, फुगा फुगा दे दे फुगा. दरवाजात बसून ध्रुव मोबाईलवर गेम खेळत एका मास्टरपीस गाण्याची वाट लावत होता. मला सांग, तू लहानपणी काय डोक्यावर वगैरे पडली होतीस का? पण ती अशा नजरेने त्याच्याकडे बघत होती की आता मी काय केलं? उलट चूक तुमचीच आहे. तुम्ही मला धडपडी म्हणता ना, मग आता कोण येऊन माझ्या अंगावर धडपडलं? तरी सुद्धा मी तुम्हाला काही बोलले नाही, चुपचाप पडून राहिले ना. तसं त्याला कुठल्या भिंतीवर जाऊन डोकं आपटू असं झालं. फुगे के नीचे क्या है, फुगे के नीचे, फुगे में दिल है मेरा, दिल में है फुगा मेरा, ये दिल में दूंगी अपने यार को, प्यार को,
पू 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 पू. एक गाणं संपलं तसं ध्रुवने दुसरं गाणं म्हणायला सुरुवात केली. मी तुला फक्त खालचा कचरा साफ करायला लावला होता. ते छतावरचे फुगे फोडायला सांगितले नव्हते. हे बघा, तुम्ही ना आता पलटी मारताय हा. तुम्ही मला सरळ सरळ मराठी भाषेत म्हणाला होतात की हा सगळा पसारा साफ कर. मग त्यात हे फुगे पण येतात ना. माझी उंची तिथे पोहोचली नसती म्हणून मी स्वतःचं डोकं लावून बाथरूम मधून वायपर आणलं. नशीब समोरच्या टेबलवर मला एक कात्री दिसली, पण बांधायला काही नव्हतं म्हणून मी एका चांगल्या पेटीकोटची नाडी. ती त्याला स्वतःचं संशोधन सांगत होती, पण मध्येच तिचं लक्ष त्याच्या त्या लाल झालेल्या निळ्या डोळ्यांकडे गेलं. तशी ती बोलायचीच थांबली. तो खरंच खूप रागात तिच्याकडे बघत होता. तू आधी त्या बेडच्या खाली उतर. आज तिने खरंच सक्षमचे पेशन्स टेस्ट केले होते. पण मी आता चढलेच आहे तर ते राहिलेले फुगे. उत्तर बोलो ना. त्याने चुटकी वाजवतच तिला खाली उतरण्याचा इशारा केला. तशी ती घाबरून टुनकन उडी मारून खाली उतरली. ती खाली उतरताच सक्षमने बेडकडे पाहिलं. मगाशी ज्या पद्धतीने आवाज झाला त्यावरून बेडला नक्कीच कुठेतरी क्रॅक गेलाय याची त्याला शंका वाटू लागली. म्हणून तो बेड चेक करत होता. पण जसं त्याचं लक्ष बेडच्या राईट साइडच्या कोपऱ्याकडे गेलं तसा त्याने डोक्याला हात लावला. त्याची ती शंका खरी ठरली होती. बेडला राईट साइडला एका ठिकाणी क्रॅक गेला होता, कारण त्याच्या बायकोने कालपासून त्या बेडवर नुसता धुमाकूळ घातला होता. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, 4-5 फुगे घेऊन आपण घर बनवू नवं. फुगे येतील फुगे जातील, दोरी सुटल फुगे उडतील. शिट यार, गेम तर ओव्हर झाला माझा. गेम खेळता खेळता ध्रुवने बऱ्याच गाण्यांची बसल्या बसल्या वाट लावली होती आणि सगळ्या गाण्यांची थीम फक्त एकच होती, फुगे. यू इडियट, बघितलंस तुझ्यामुळे काय झालंय ते. सक्षमने तिला बेडचा तो कोपरा दाखवला. ती मात्र आता मी काय केलं अशा आविर्भावात हळूच पुढे सरकली. तिने वाकून त्या दिशेला पाहिलं तर तिला सुद्धा बेडला गेलेला तो क्रॅक दिसला. माझ्यामुळे अंगावर तुम्ही येऊन पडलात माझ्या, आणि तरी सुद्धा तुम्ही मलाच ब्लेम करताय. उलट यावरून हे सिद्ध होतं की तुम्ही पाटील फक्त दिखाव्याचे श्रीमंत आहात. चांगल्या क्वालिटीचा बेड नाही आणता आला का तुम्हाला. तसा तो रागात एक पाऊल पुढे आला. त्याला जवळ येताना बघून ती मात्र लगेच मागे सरकून बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात पळाली. तुझ्यामध्ये थोडा तरी मेंदू शिल्लक आहे की तो सुद्धा माहेरे सोडून आलेस. उद्या जर कोणी असा क्रॅक गेलेला बेड बघितला ना तर काय विचार करतील याची थोडी तरी कल्पना आहे का तुला. आता ते काय विचार करतील हे मी कसं सांगू. आणि मुळात तुम्ही माझ्यावर इतकी चिडचिड का करताय तेच मला कळत नाहीये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी फुलं त्या डस्टबिन मध्ये टाकली, सगळ्या कॅन्डल सुद्धा विझवल्या, फुगे पण फोडत होते, पण मध्येच तुम्ही माझ्या अंगावर येऊन पडला म्हणून बेडला तो क्रॅक गेला. सगळी चूक तुमची असताना तुम्ही माझ्यावर का बिल फाडताय. युगाची ट्यूब अजूनही पेटली नव्हती की त्याला नक्की काय म्हणायचंय. यू इडियट, उद्या जर कोणी हा असा तुटलेला बेड बघितला ना
तर त्यांना वाटेल की आपण दोघं या बेडवर. तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ते नीट बोलता येत नव्हतं. पण त्याच्या त्या थोड्या थोड्या शब्दांची लिंक लावत जसं तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला, तसे आता तिचे डोळे मोठे झाले. तोंड तर बघण्यासारखंच झालं. आता काय करायचं आपण? मध्यरात्री 12 वाजता अशा क्रॅक केलेल्या बेडचं आपण काय करू शकतो? डोक्यावर घेऊन नाचतेस? हे बघा, तुमचा राग मी समजू शकते, तुमचं टेन्शन पण मी समजू शकते, पण यात खरंच यावेळी माझी चूक. तितक्यात त्याने स्वतःचं बोट स्वतःच्या ओठांवर ठेवत तिला गप्प बसण्याचा इशारा केला. तसं तिने पटकन स्वतःचं बोट ओठांवर ठेवून घेतलं. चुपचाप त्या सोफ्यावर जाऊन बस जा, आणि खबरदार तिथून हलशील तर तू ना एक चालती फिरती आफत आहेस. त्याने तिला सोफ्यावर बसण्याचा इशारा केला तशी ती चुपचाप जाऊन त्या सोफ्यावर बसली. सक्षमने बेडवरची गादी अर्धी पलटवली, त्या ठिकाणी नीट दाबून पाहिलं. पण जसा त्याने तिथे हात दाबला तसा पुन्हा एक आवाज झाला. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. हे बघा, आता मी खरंच काही केलं नाहीये. हा, मी जवळजवळ 2 फूट लांब आहे तुमच्यापासून. मला जर माहिती असतं ना माझी होणारी बायको ब्रुसलीची दूरची मानलेली बहीण आहे, तर लग्नाच्या आधी मी लोखंडी बेड बनवून घेतला असता. या माणसाला ना नक्कीच वेड्यांचे झटके येतात. मान्य आहे की माझ्याकडून चूक होते, पण आज माझी खरंच काही चूक नव्हती. एकतर एखाद्या बॉडी बिल्डर सारखी बॉडी बनवून ठेवली, त्यात वादळासारखा माझ्या अंगावर येऊन पडला, म्हणून तो बेड तुटला, आणि त्याचं खापर पण आता माझ्यावरच फोडतोय. याचं नाव सक्षम नाही, बिल फाडा ठेवेन मी आता. बघावं तेव्हा नुसतं माझ्यावर बिलच फाडतोय. युगात तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघत त्याच्यावर पुष्प सुमनं उधळत होती. अरे वा, फुग्यांचा आवाज बंद झालाय. याचा अर्थ सगळे फुगे व्यवस्थित छतावरून खाली लँड झालेले दिसतायत. सक्षमने एक दीर्घ श्वास घेतला. स्वतःचं वाढलेलं टेम्परेचर थोडं कमी केलं. काहीही न बोलता तो खाली बसला. त्याने खाली पडलेल्या त्या पाकळ्या पुन्हा डस्टबिन मध्ये भरायला सुरुवात केली. तुम्ही राहू द्या, मी करते ना. ती उठणार तितक्यात त्याने पुन्हा रागात तिच्याकडे पाहिलं. तशी ती अर्धवट उठलेली पुन्हा सोफ्यावर बसली. नागिन पिक्चर मध्ये ना खरं तर यालाच कास्ट करायला हवं होतं. निळ्या डोळ्यांचा नाकोबा कुठला. विष पण तसंच भरलंय याच्यात. नाकासारखाच फुसफुस करत असतो नेहमी. ध्रुवने खुर्ची पुन्हा आत ठेवली आणि बाहेर कॉरिडॉर मध्ये एक राऊंड लावला. जीवा आणि दर्श झोपल्याचं त्याने स्वतः जातीने कन्फर्म करून घेतलं. चला, हे 2 गैबाने तर झोपले, त्यामुळे आता हिरो हिरोईनला कोणीही त्रास देणार नाही. माझं काम यशस्वीरित्या पार पडले, त्यामुळे तर मी झोपायला हरकत नाही. ध्रुव त्याच्या रूम मध्ये आला. त्याने दरवाजा बंद केला, रूमचे लाईट्स ऑफ केले. नेहमीप्रमाणे अंगातला शर्ट काढून बाजूला फेकला आणि उभ्या उभ्याच बेडवर स्वतःला झोकून दिलं आणि तो पालथा होऊन झोपला. हॅपी हनीमून भाई आणि वहिनी. दोघांना हनीमून विश करत ध्रुवने एक मोठा आळस दिला आणि डोळे बंद करून घेतले. पण बिचाऱ्याला हे माहिती नव्हतं की त्याचे लाडके भाई आणि वहिनी
हनीमून करण्याच्या नाही, तर कुस्ती खेळण्याच्या मूडमध्ये होते.